नमस्कार मंडळी. टॉप न्यूज मराठीच्या होऊ दे चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता तुम्ही म्हणाल, या कार्यक्रमाचं नाव होऊ दे चर्चा असं काय? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. सुरुवातीला असं वाटलं की महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या एकमेकांच्या विरोधात लढतील, पण तसं झालेलं नाही. हे का झालं नाही? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संकेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं पुण्यात, आणि ते वक्तव्य होतं की अजितदादा आणि आम्ही एवढे वेडे नाही आहोत की आम्ही एकत्र लढून त्यामध्ये विरोधकांचा फायदा करून घेऊ. आणि तेव्हाच जाहीर झालं की आता दोस्तीत कुस्ती होणार, कारण अजितदादा आणि फडणवीस यांचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार. आणि त्याच अनुषंगानं आता दोस्तीत कुस्ती होणार, आणि तेही महापालिकेच्या निवडणुकीत म्हटल्यावर आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होणार एवढं मात्र निश्चित झालेलं होतं. खरं तर त्याचमुळं आपला कार्यक्रम जो आहे होऊ दे चर्चा, आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा मित्र, माझा सहकारी संकेत देशपांडे. सुरुवातीला जर पाहिलं तर आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, हे दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत म्हटल्यावर एकमेकांवरती टीका ही होणारच आहे. आणि या टीकेची सुरुवात कोणी केली असेल तर या टीकेची सुरुवात केली भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे कारभारी, म्हणजे ज्यांना नवीन कारभारी म्हणून ओळखलं जातं, त्या मुरलीधर मोहोळ यांनी. ती सुरुवात कशी केली ते आपण सुरुवातीला पाहूयात आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. सुरुवातीला मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावरती कशा पद्धतीने टीका केली होती. मान्य पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा. या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा. म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. मला त्या चोरग्यांची पार्श्वभूमी मला माहिती नाही, आणि कदाचित ते असेल तर त्याचा विचार होईल. शहरात म्हणजे एक जो आता 2008चा जो आहे तो कॅपिटल आहे, पण बाकीचे फायरिंगचा आहे किंवा बाकीच्या मी माहिती, आम्ही पण ती माहिती घेऊ, पण मला असं वाटतं की हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. नाही, आता हा विषय आला, आता विषय आला समोर, आता विषय आला तो. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने वाहतूक आयोगाच्या आईला निवडणूक उमेदवारी दिली नाही, नाही नाही, मला आठवत नाही, नाही दिली, नव्हती, नाही नाही, अजिबात नाही, आम्ही दिलेलीच नाहीये. कुठलं सर्वेमध्ये जे उमेदवार चांगले म्हणून आले त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. होतं ना, 100% होतं. आम्हाला दाखवा यादी आमची. 100%, 100%, 100%. नाही, आज पुणेकरांना राहणार आहे, शेवटी पुणेकरांच्या समोर हे सगळं जाणार आहे. कोण काय करतं हे पुणेकर बघताय. पाहिलात मंडळी, मुरलीधर मोहोळ यांनी थेटपणे अजित पवार यांच्यावरती नाव न घेता पालकमंत्री असा उल्लेख करून थेटपणे सांगितलं की त्यांची जर यादी पाहिली तर पूर्वेकडून पश्चिमेकडे त्यांनी कशा पद्धतीनं गुन्हेगारांना उमेदवारी दिली हे अगदी स्पष्ट होईल. संकेत, मुरलीधर मोहोळांचा पलटवार कसं बघतोय? देवेंद्र फडणवीस जे म्हटले की विरोधकांना आम्ही कुठलीही स्पेस देणार नाही, ते मुरल्यांना मोहोळांनी फारच मनावर घेतल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे ज्यावेळी सगळे माध्यम कक्षाचं उद्घाटन होतं, सगळी चर्चा जी आहे तीच होत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देण्यात आलेल्या गुन्हेगारांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने ज्यावेळी मुरल्यांना प्रश्न विचारला, मग मुरल्यांनी नामोल्लेख टाळला. मुरल्यांनी थेट पुणेरी शैलीत म्हटलं,
पुण्याचे पालकमंत्री हे पुण्याची गुन्हेगारी संपवणार असं म्हणतात आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतची जर यांची यादी पाहिली तर गुन्हेगारांनाच तिकीट जे आहे ते मिळताना पाहायला मिळतं आणि म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अगदी अंधेकर परिवार असेल किंवा मारणे असेल, बापू नायर असेल यासारख्या कुख्यात गुंडांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यावरनं त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आता मुरली अण्णांच्या प्रतिक्रियेनंतर अर्थातच राजरत्न गप बसतील ते दादा कसले. दादांनी लगेच काउंटर अटॅक केलाय. दादांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुरली अण्णांवर सुद्धा म्हणजे मुरली अण्णांचा नामोल्लेख टाळताना एका कुख्यात गुंडाचा रेफरन्स दिला आणि ते म्हटले या व्यक्तीला संकेत, सुरुवातीला आपण पाहूयात की दादा नेमकं काय म्हणालेत आणि त्यानंतर आपल्या प्रेक्षकांना सांगूयात दादांनी कशा पद्धतीनं दोस्तीत कुस्ती केली आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावरती हल्ला चढवला. तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे. एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा दाखवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात ह्याचंही रेकॉर्ड काढा. मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एनसीपी म्हणजे तुतारी आणि घड्याळ नाही, त्याच्यामध्ये आम्ही आरपीआय सचिन खरात गट म्हणजे आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांनी पण पुण्यात पिंपरी चिंचवड माझं पत्र आहे. काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता अभिवादन करण्याच्या करता मी गेलो. आपलं 1 जानेवारीला आपण जमतो ना, तिथंही सचिन माझ्या बरोबर होता. त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही इतर म्हणजे त्यांना सोडल्या. आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आता इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रंगनाथ गायकवाड जोगेंद्र कवाडे साहेबांचे त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला असा अनेक लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवारांची वाटून येतील तिथं त्यांनी कुणाला द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आणि मी मगाशी जे सांगितलं हो का हे व्हाईटनर लावलेलं, मी जर मगाशी म्हणत होतो ना हे जे एक प्रकार आहे हो का व्हाईटनर लावलेलं, हे माहितीच्या अधिकारात आपण माहिती काढली हो का व्हाईटनर लावलेलं, हो का व्हाईटनर लावलेलं. पाहिलं संकेत, दादानी थेटपणे कसा हल्ला चढवलाय तर थेटपणे दादानी घायवळचा उल्लेख केलाय. काय सांगशील? निश्चित राजरत्न कुख्यात गुंडाचा उल्लेख करत असताना त्यांनी याला परदेशात पळून जाण्यासाठी कुणी मदत केली असं म्हणत त्यांनी थेट मुरलीधर मोहोळ यांचा नामोल्लेख टाळत मात्र मुरलीधर मोहोळ यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचं पाहायला मिळालं. भाजप आणि दादांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये थेट लढत होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. 2 राष्ट्रवादी म्हणून एकत्र येत आमचा लढा थेट भाजपसोबत असणार हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या शीर्षस्थ नेत्यांकडनं होताना पाहायला मिळतोय. आता राजरत्न विषय चालला होता मुरल्यांना मोहोळ आणि अजित पवारांमध्ये. आता याच्यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी एंट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज केलंय की दादा आम्ही जर तुमच्याविषयी बोलायला लागलो तर तुमची अडचण होईल आणि हे सगळं पुण्यामध्ये घडलंय. नेमकं रवींद्र चव्हाण काय म्हटलेत पाहूयात. अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे. ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी
काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. संकेत पाहिलंस, हे आहेत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण. एकीकडे ही दोन्ही पक्ष राज्यामध्ये सत्तेत आहेत. सुरुवातीला जर पाहिलं तर सुरुवात केली मुरलीधर मोहोळ यांनी, त्यावरती पलटवार केला अजितदादांनी आणि थेटपणे मुरली मोहोळ यांच्या मदतीला धावून आलेले आहेत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण थेटपणे गिरबान में झाककर देखो असा थेटपणे सल्ला अजित पवार यांना दिलाय. निश्चित. त्यामुळे या राज्यातला आता थेट हे सगळं स्पष्ट झालंय. केंद्रात आणि राज्यात आम्ही युती म्हणून जरी लढलेलो असलो, पुण्यात मात्र आम्ही दोस्तीत कुस्ती करणार आणि पुण्याची महानगरपालिका ही आम्ही वेगवेगळी लढणार आणि मैत्रीपूर्ण लढत हे जे काही आम्ही गोंडस नाव दिलंय की आमच्या मैत्रीपूर्ण लढती तिथे होतील, प्रत्यक्षात मैत्रीपूर्ण लढती न होता कुस्तीपूर्ण लढती होतील हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या दोन्ही पक्षांकडला जो आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि त्याची सुरुवात जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं. आता राज्यातलं भाजप म्हणजे मुरल्यांना मोहोळ, अजित पवार एकमेकांवर टीका करत होते. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी त्याला काउंटर अटॅक केला. मग आता रवींद्र चव्हाणांना काउंटर अटॅक करण्यासाठी कोण पाहिजे? मग राष्ट्रवादीचे नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि जे आता स्टार प्रचारक सुद्धा आहेत ते विकास पासलकर पुढे आले. त्यांनी माध्यमांची प्रतिक्रिया देताना आमच्या जर आम्ही इतिहासाची पानं खोलली तर काय होईल अशामध्ये त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता पाहूयात विकास पासलकरांनी नेमकं रवींद्र चव्हाणांना काउंटर अटॅक करताना काय म्हटलंय. आज पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी माननीय अजितदादांच्या संदर्भामध्ये बोलताना आपके गिरेबान में झाक के देखो, तो हा शब्द माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी माननीय दादांबद्दल जे बोलले ते अत्यंत चुकीचं आहे. माननीय दादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या स्थानिक निवडणुकीच्या संदर्भाने जे स्थानिक नेतृत्व चुकीच्या पद्धतीने बोलतायत त्यावरती दादा काल बोललेले आहेत. अगर आप हमारे गिरेबान में झांकने का बोलेंगे तो हम भी आपके नेताओं का इतिहास का पन्ना निकालेंगे, बात निकलेगी तो दूर तक जाएगी. इसलिए हर नेता ने सोचना चाहिए कि हम अगर एक दूसरे के साथ है तो कैसी बातें करनी चाहिए और दोनों तरफ से ये अच्छा समेट होना चाहिए, क्योंकि नेताओं के ऊपर अगर आप गलती से भी बात निकालोगे तो बात और आगे जाएगी. पाहिलं संकेत, हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आणि त्याचबरोबर प्रवक्ते विकास पासलकर. त्यांनी तर काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं, ज्यावेळेस आपल्याशी बोललेलं होतं तेव्हा असं सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. खरं तर दोस्तीत कुस्ती त्यांनी तिथेही सुरुवात केलेली होती आणि आज इतिहासाची पानं उघडली तर अवघड होईल असं थेटपणे त्यांनी दोस्तीत कुस्ती करत भारतीय जनता पक्षाला सुनावून टाकलंय. निश्चित राज्यात या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिकडं म्हणजे महाविकास आघाडी म्हणून अजून त्यांनी काल फॉर्म भरलाय. आज उमेदवारींना जे अंतिम चिन्ह आणि हे सगळे जे आहे ते मिळाले, अंतिम उमेदवारांची यादी आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका करणं अपेक्षित होतं. महायुतीच्या नेत्यांवर टीका झाली असती तर ते राजकारण आहे, विरोधक भिडतायत असं वाटलं असतं. मात्र आम्हाला विरोधी पक्षाची गरज नाही, आम्हीच आमच्यामध्ये भिडणार हे दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या महायुतीच्या नेत्यांकडनं होताना पाहायला मिळतोय. आणि हे सगळे महायुतीचे नेते जे आहेत ते आता आपापसामध्येच टीका करत महाराष्ट्राच्या जनतेचं कुठेतरी मनोरंजन करताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांवर टीका टिप्पणी करत असताना शेरोशायरी आणि कविता यांच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेचं सुद्धा मनोरंजन कुठेतरी राजकीय मनोरंजन होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्य जत्रा इथं सगळे हे अनुभवताना पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्याचा समारोप म्हणजे आजच्या दिवसाचा, आजच्या चर्चेचा समारोपाकडे आपण जात असताना राज्यातलं मुरल्यांना बोलले, दादांनी काउंटर केलं, रवींद्र चव्हाण बोलले, विकास पासलकरांनी काउंटर केलं. आता काल पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी मुरलीधर मोहोळांवर टीका केली होती. आज पुण्यात येत त्यांचं जे शिवाजीनगरचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये 1 तास 7 मिनिटाची दादांनी पत्रकार परिषद घेतली आणि 1 तास 7 मिनिटामध्ये 2017 ते 2022 मध्ये कसा कारभार झालाय हे दादा सांगताना पाहायला मिळतात. आणि हे सांगत असताना भाजपच्या राजवटीमध्ये, कारण 17 ते 22 हा भाजपचा कार्यकाळ होता, या कार्यकाळामध्ये भाजपकडनं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय
हे दादा सांगतायत. म्हणजे कालाय तस्मै नमः म्हणतो ना आपण, की पूर्वी भाजपचे नेते दादांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं काय झालं विचारत होते. मग 2022ला दादांनी आरोप करणाऱ्यांबरोबरच संघ केला. दादा 2 जुलै 2023ला भाजप सोबत गेले, महायुतीसोबत गेले. राज्याचे 5व्यांदा मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. आणि आता पुन्हा महानगरपालिकांच्या निवडणुका आल्यानंतर तिकडं विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत बघ राज्यातलं म्हणजे भाजप आली, शिवसेना नैसर्गिक पक्ष आहे हे ठीक होतं. मात्र आता भाजप आणि राष्ट्रवादी नैसर्गिक पक्ष होतोय की काय असं वाटत होतं. कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची वाढती जवळीक म्हणजे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असणार की नाही इथपासून जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा दादा तर म्हटले होते उसका क्या है वो आज रात तक तय हो जाएगा, मैं तो शपथ लेने वाला हूँ. भर पत्रकार परिषदेमध्ये दादांनी ते सांगितलेलं होतं. त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादीची जवळीक होणार हे वाटलं होतं. मात्र महापालिकाच्या निवडणुका आल्या अस्तित्वाची लढाई कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर अजितदादांची झाल्याचं पाहायला मिळालं. आणि इथं भाजप म्हणजे राज्यात आम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करणार, महायुतीमध्ये काम करणार. मात्र पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधात काम करणार, भाजपलाच नंबर 1चा विरोधक बनवणार असं कुठेतरी दादांनी ठरवल्याचं पाहायला मिळतंय. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा दादांनी सडकून टीका भाजपच्या कारभारावर केल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा त्यांनी तोच रेफरन्स आणि त्याचबरोबर नवले ब्रिज बद्दल जेवढ्या मोठे अपघात झालेले आहेत, तिथे अनेकांचे मृत्यू झालेले आहेत, त्या नवले ब्रिज बद्दल तर बोलायलाच नको. सिंहगड पुलाचं काम हे योग्य पद्धतीने झालं नाही असं थेटपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरच टीका केली. संकेत निश्चित राज्यातलं मला आठवतं सिंहगड रोडच्या आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पुलाचं क्रेडिट मंडळी, ज्या पुलाचं क्रेडिट, ज्या मेट्रोचं क्रेडिट भारतीय जनता पक्ष घेतो, त्या मेट्रोचं क्रेडिट अजित पवारांनी स्वतःकडे घेतलं आणि ते म्हणाले की या मेट्रोचं उद्घाटन जे आता काँग्रेस पक्षामध्ये केलेले आहेत त्या प्रशांत जगताप यांनी महापौर असताना केलं असं सुद्धा अजितदादा म्हणाल्याचं पाहायला मिळालं. कुठंतरी भारतीय जनता पक्ष ज्या मेट्रोचं क्रेडिट घेत होतं त्या मेट्रोचं क्रेडिट थेटपणे अजितदादांनी स्वतःकडे घेत दोस्तीत कुस्ती केली. निश्चित राजानंद नवले पुलाच्या अपघाताचा मुद्दा असेल किंवा सिंहगड रोडचा मुद्दा असेल, मला आठवतं कोविडचा काळ नुकताच सरत होता आणि त्या सिंहगड रोडच्या उड्डाण पुलाचं भूमिपूजन हे त्या राजाराम पुलाच्या इथे होताना पाहायला मिळत होतं. जिथे म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन पुण्याचे खासदार स्वर्गीय गिरीश बापट असतील आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार असतील, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कामाचं भूमिपूजन झालं होतं. मात्र नंतर उद्घाटनावरनं सुद्धा बराच वाद जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. याच सिंहगड रोडच्या उड्डाण पुलाचं काम हे जे आत्ताचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत मुरलीधर मोहोळ, ते स्थायी समितीचे अध्यक्ष असतात पुणे महानगरपालिकेचे. या सिंहगड रोडच्या उड्डाण पुलाचं भूमिपूजन आणि तसा प्रस्ताव तो मुरली अण्णांनी दिलेला होता. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या पुला सिंहगड रोडचं नाव घेत मुरलीधर मोहोळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा अजित पवारांकडनं झाल्याचं पाहायला मिळालं. नवले पुलाच्या अपघाताबाबतची सुद्धा बैठक, नवले पुलावरचे अपघात आणि पुणेकरांसाठी नित्यक्रमासारखे झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणेचं नवले पुलावरचे अपघात हा नेहमी चर्चेचा विषय असतो. त्याच्यावरून सुद्धा सत्ताधारी भाजपला लक्ष करण्याचा प्रयत्न हा अजितदादांनी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र नवले पूलचा जो परिसर आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आता बारामतीच्या खासदार कोण आणि मग त्या सगळ्या गोष्टी पुन्हा येतातच. अर्थात अपघाताला काही कोणी एक व्यक्ती कारणीभूत नसते, त्यावेळची परिस्थिती कारणीभूत आहे. नवले पुलावरचा उतार आणि ही जी काही कारणं आहेत ती अर्थात त्या अपघाताला कारणीभूत आहेत. त्यामुळे इथं व्यक्ती जबाबदार नाही. मात्र उपाययोजना जर ठोसपणे झाल्या असत्या तर तिथं ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं असतं हे निश्चित आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आज अजित पवारांनी नवले पुलाच्या अपघाताचा मुद्दा सुद्धा उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा तो गुन्हेगारीचा रेफरन्स दादांनी दिला की एक व्यक्ती परदेशात पळून जायला कोणी मदत केली असं म्हणून त्यांनी पुन्हा अप्रत्यक्षरित्या मुरल्यांना मोहळांवरच निशाणा साधल्याचं पाहायला मिळालंय. खर तर मंडळी पाहतोय आपण होऊ दे चर्चा हा टॉप न्यूज मराठीचा जो विशेष कार्यक्रम आहे, यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर दिवसभरातल्या ज्या महत्वाच्या घडामोडी घडतात, ज्या चर्चेत असतात आणि ज्यावरती नागरिक, प्रेक्षक हे कट्ट्यावरती आपापसांमध्ये चर्चा करत असतात, असेच मुद्दे आपण होऊ दे चर्चा ह्या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये घेऊन येत असतो. कारण जर पाहिलं तर दोस्तीच कुस्तीची सुरुवात केलेली होती ती देवेंद्र फडणवीसांनी. कारण त्यांनी ठरवलेलं होतं
की आता महापालिकेमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण एकमेकांच्या विरोधात लढणार, म्हणजे आपण दोस्तीत कुस्ती करणार. आता देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी म्हटलं तर ते मुरलीधर मोहोळ यांनी तोच किस्सा गिरवला आणि थेटपणे अजित पवार यांच्यावरती हल्ला चढवला. मग रोखठोक म्हणून ओळखले जाणारे अजित पवार गप्प बसणार ते कसले? कारण दादांचा स्वभाव हा गप्प बसणारा नाहीच आहे. त्यामुळे दादांनी थेटपणे परदेशात पळून जायला घायवळला मदत कुणी केली असा सवालच विचारत थेटपणे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती थेटपणे हल्ला चढवला. आणि त्याचबरोबर दुसरीकडे हा हल्ला गेला तो म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सुद्धा. त्यानंतर जर पाहिलं तर थेटपणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण यांनी थेटपणे अजित पवार यांच्यावरती हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. खरं तर थेटपणे अजितदादा यांच्यावरती हल्ला चढवला म्हटल्यावर अजितदादांचे कार्यकर्ते प्रवक्ते गप्प कसे बसतील? आणि त्याचबरोबर थेटपणे मग विकास पासलकर यांनी भारतीय जनता पक्षावरती हल्ला चढवला आणि त्यानंतर त्याचा शेवट आजच्या दिवसात केला तो म्हणजे अजित पवार यांनी. खरं तर मंडळी, आता महापालिकेच्या निवडणुकीला 10 दिवस शिल्लक आहेत. या 10 दिवसांमध्ये दोस्तीत कुस्तीचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि प्रत्येक किस्सा जो आहे, दिवसभरातला चर्चेतला मुद्दा जो आहे, हा होऊ दे चर्चा या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.